आई गावदेवी चषक टूर्नामेंट साखरवाडा छत्रपती शिवाजी महाराज मैदान साखरवाडा। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रंगतोय लेनार्ड वर्सेस टेंबरे आणि सलामीची टेंबरे संघाची जोडी जाते सचिन आणि दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रंगतोय टेंबरे वर्सेस लेनार्ड। नक्कीच सलामीचे दोन फलंदाज सचिन अविनाश आणि सचिन। लेनार्ड संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या। सामन्याची पंचगिरी पाहतायत महेश डोंगरे आणि तुषार विषय। अविनाश स्ट्राइकचा बार सांभाळला लेफ्ट हँड बॅट्समन। पहिला गोलंदाज सतीश वाळिंबे। या सामन्याला सुरुवात पहिला चेंडू खेळून काढतोय अविनाश। फुलटॉस लोवर फुलटॉस चेंडू आहे। पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, एक धाव पूर्ण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न किस दोन धावांवर समाधान मानावं लागतंय। खातं उघडलं जात आहे टेंबरे संघाचा। टेंबरे संघ अतिशय दर्जेदार संघ आहे। हे मैदान म्हणजे त्यांच्यासाठी संजीवनी आहे। एसपीएल चे सर्व सीझन जर आपण बघितलं तर एक नेत्रदीपक कामगिरी या संघाने केली होती आणि गोल्डन आर्म फलंदाज हो यावेळेस मात्र गोलंदाजी दिशा भरकटली जाते। पंच निर्देशित करतात हा नो चेंडू असेल। नेक्स्ट बॉल फ्री हिट हो आणि या हिटचा पुरेपूर फायदा घेतलेला दिसतोय सचिन। पूर्ण बॉडी टर्न करून शफल करून चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार। यावेळेस मात्र येतोय षटकार। 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते। 10 धावा टेंबरे संघाच्या खात्यात। क्या बात आहे, लाजवाब कनेक्शन, उत्कृष्ट टायमिंग सचिनच्या बॅटमधून। 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड। सचिन अनुभवी फलंदाज। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर। टॉस यावेळेस मात्र दिशा दिली, लॉंग लेग झोन मध्ये चेंडू भिरकावून दिला। सिंगल कंप्लीट केली गेली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय तो एका धावेवर समाधान मानावं लागते। सिंगल धावसंख्या पोहोचते 11 धावांवर। चांगली स्टार्ट करून देतोय टेंबरे संघाचे विशाल विशेष स्वतः संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वागत असेल। एक डगआउट कडे बोलवलेला आहे आपल्या खेळाडूंनी, यायचं आहे। पुन्हा एकदा गोलंदाज सतीश टू अविनाश। नरेश आणि संधी होती दौडलेली आहे परंतु एक धाव
नक्कीच धावून पूर्ण केलेली दिसते ती अविनाशनं. धावसंख्या एकनं पुणे धावसंख्या पोहोचते 12 धावा. नक्कीच रखरखत ऊन पडलंय, अतिशय जबरदस्त असं पोषक असं वातावरण. मैदान आउटफील्ड थोडी स्लिपरी आहे, परंतु क्रिकेटचं स्पिरिट सुरू आहे. आई गावदेवी चषक रेनी सीझन मॅचेस. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा आणि दशा. पुन्हा एकदा नो चेंडू, चेंडू भिरकावून दिला सीमारेषे बार षटकार. एकूण धावा 7, धावसंख्या 7 न पुढे जाते. 19 धावा आणि पुढील चेंडू सुद्धा फ्री हिट असेल, पंच निर्देशित करतायत आणि हा गोलंदाज नक्कीच बॅन असेल. 2 बीमर चेंडू आपण या षटकामध्ये बघितले. सचिन साठी असे चेंडू म्हणजे परभणी असते, कारण मिस्टर 360 टेंबरे संघाचा म्हणून ओळखला जातोय. कोणत्याही दिशेला केव्हा आणि कधी माहीर फटके खेळण्यासाठी आणि कुठेतरी मोठी हानी होती ती लेणार संघाची. गोलंदाज बदलावा लागतोय, नवीन गोलंदाज मंगेश येतोय, स्वतः कर्णधार. धावसंख्या धावफलकावर 19. नेक्स्ट बॉल, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. उत्कृष्ट फटका, चांगलं कनेक्शन आहे, फिल्डर तैनात आहे. एकच धाव मिळते या चेंडूवर. नक्कीच अटेम्प्ट चांगला होता, परंतु चक्रव्यूह रचलाय ऑफसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा स्ट्राइक वर गेलेला आहे तो अविनाश टेंबरे संघासाठी. मंगेशला मात्र कमबॅक करावं लागेल, आपल्या संघाला चांगले यश मिळवून द्यावं लागेल. विकेटच्या प्रयत्नात आहे लेनार्ड संघ. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. ओव्हर संपलेली आहे, नक्की षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या संपत्तीनंतर धावसंख्या होती 20 धावा. चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळते ते टेंबरे संघाला. पहिल्या 2-3 चेंडूवर प्रहार झाले, मोठे प्रहार झाले, परंतु ती कसर मात्र भरून काढली मंगेशने. चांगले 3 चेंडू खेळून काढले. पहिल्या षटकानंतर टेंबरे संघाची धावसंख्या होती 20 धावा. नवीन गोलंदाज लेनार्ड संघाचा राजू येतोय, नवीन गोलंदाज संजू. ओ शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्ण स्टंप. दाखवली होती गोलंदाजाला, परंतु फॉलो केलं गोलंदाजानं. सचिन या फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू टाकतोय संजू. चांगली गोलंदाजी, राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा सचिन. ओ यावेळेस मात्र एस्टांचा भेद घेण्याचा प्रयत्न होता, परंतु लोअर फुल टॉस चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. एक क्लासिकल षटकार. क्रिकेटमध्ये नातेगोती नसतात. क्रिकेटमध्ये जो चेंडू येईल तो चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न असतो बॅट्समॅनचा. अतिशय दर्जेदार फलंदाजी करतोय सचिन, आपल्या संघाला चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मदत करतोय. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा पूर्णपणे बॉडी टर्न करून चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने. दिस इज व्हेरी गुड फील्डिंग फॉर द लेग साइड रिजन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळेस मात्र अविनाश तू मैं करता करता बाद होतोय. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, परंतु प्रयत्नात अपयश मिळतं. धावसंख्या पोहोचतीये 26 धावांवर, सॉरी 27 धावांवर.
नवीन फलंदाज येतोय देवा. संजूचा पुढील चेंडू, हो चांगला चेंडू आहे, परंतु पंच इंडिकेट करतात की हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये, खूप ऑफसाईडच्या बाहेर चेंडू टाकला आणि एका धावेनं धावसंख्या पोहोचते 28 धावांवर. पुन्हा एकदा देवा, ओ चेंडू उसळी घेत नाहीये, स्टंपचा बेलो राहतोय, परंतु एक धाव लेग बायच्या रूपाने ऍड केली जाते. धावफलकामध्ये भर पडते. 29 धावा धावफलकावर. 29 runs on scoreboard after first loss of 1 wicket. एका गड्याच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावर. षटक सुरू आहे दुसरं. हो आता मात्र चूक करतोय सचिन आणि यष्टी उद्ध्वस्त होते. दुसरी विकेट गमावली जाते. टेंबरे संघाची मोठं यश मिळते ते संजूला. नवीन फलंदाज येतोय दिनेश. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळत आहे. आतापर्यंत सचिनने चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक 20 धावांवर बाद झाला. अतिशय जबरदस्त फलंदाजी. दिनेश आता मात्र दिशा भरकटलेली आहे. गोलंदाज संजू संघर्ष करतोय. वाईट चेंडू, एक्स्ट्राज मध्ये भर आणि एका धावेची भर. एका धावेनं धावसंख्या पोहोचते 30 धावांवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक धाव ऍड करत टेंबरे संघ चांगली धावसंख्या उभारतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यष्टाचा वेध घेतला. या षटकातील दुसरा त्रिफळा उडतोय आणि टेंबरे संघ आपली तिसरी विकेट गमावतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टेंबरे संघाची धावसंख्या होते 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरे षटक सुरू करतोय गोलंदाज XYZ लेनार्ड संघाचा. पहिला चेंडू चांगला खेळून काढला. नक्कीच निर्धाव चेंडू असेल. 30 धावा धावफलकावर आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू निर्धाव, धावसंख्या 30. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल देवा. हाफ ट्रॅकर टायमिंग साधलं गेलं नाहीये, कनेक्शन नाहीये. उत्कृष्ट यष्टिरक्षण, चांगली गोलंदाजी लेनार्ड संघाकडनं बघायला मिळते. धावांचा वेग रोखलेला दिसतोय. सचिन माघारी परतल्यानंतर कुठेतरी रनरेट मध्ये थोडं रनरेट कमी होतोय. पुन्हा एकदा हो आणि गडी बाद. धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर 30 धावा. आणि या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. अवघे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारू शकेल टेंबरे संघ हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. नवीन फलंदाज राहुल जातोय. राहुल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. झेल होईल का? ओ ऑलमोस्ट झेल टिपला होता, परंतु आउटफील्ड नक्कीच नशिबाची साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकाला. परंतु प्रयत्न अटेम्प्ट चांगला, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या 2 पुढे जाते. 32 धावा धावफलकावर.
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल राहुल. राहुल टू राजू. आता मात्र पंच तुषार यांचा इशारा येतोय. हा वाईट चेंडू असेल. दोन्ही हात पॅरलल पोझिशन मध्ये जात आहेत. एका धावेची भर पडते. धावसंख्या 33 धावफलकावर. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. धावसंख्या होतीये 33 धावा धावफलकावर. ओ स्लॉट मध्ये चेंडू आहे. चेंडू गगनाला भिडला आहे यावेळेस मात्र. ओ झेल टिपला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला फटका होता. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या इनिंग मध्ये. देवाला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल देवाचा, परंतु निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा. ऑलमोस्ट चेंडू वाईड होता, परंतु टायमिंग साधलं गेलं आणि पंच दंडित करता. दिस इज 6 रन. 6 धावा षटकार. एकूण धावा 6 ने पुढे जातात. 39 धावा आणि 40 धावांचा टार्गेट आहे. ते एक सन्मानजनक टोटल सेट केलंय टेंबरे संघानं. स्कोरर यायचा एक्स्ट्रा फिल्डर जितू पाटोळे. लिनार्ड संघानं आपले बॅट्समन पाठवून द्यायचे. नक्कीच धावसंख्या होतीये 40 आणि 41 धावांचं टार्गेट आहे. 40 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या 39 होते टेंबरे संघाची. पुढील मॅच शेरे वर्सेस नांदवड. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. चला लिनार्ड संघ बॅट्समन पाठवून द्यायचे. 40 धावांचं टार्गेट आहे लिनार्ड संघासमोर. चांगली बॅटिंग सचिन, राहुल, देवा यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. तब्बल 39 धावांचं टार्गेट सेट केलं. 39 धावांची भर पाडली आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलं ते लिनार्ड संघासमोर. पहिला गोलंदाज येतोय संदेश आणि सलामीचा फलंदाज मंगेश विथ सतीश. स्ट्राईकचा वार सांभाळतोय मंगेश.
राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू खेळून काढेल मंगेश. हो पहिला चेंडू नक्कीच वाईड बॉल असेल कारण एसटीच उद्ध्वस्त केली. खूप तब्बल 10 नंबरची एसटी उद्ध्वस्त केली. टॉस मंगेशच्या बॅट मध्ये करारा प्रहार परंतु उत्कृष्ट झेल. क्या बात आहे. झेल कठीण होता परंतु त्या कठीण झेलाला सोपं केलं या क्षेत्ररक्षकाने. अतिशय जबरदस्त असा फटका होता परंतु तेवढ्याच ताकदीनं कमिटमेंटनं झेल टिपला गेला. नवीन फलंदाज येतोय लेनार्ड संघाचा. हो चांगला फटका स्टेटच्या दिशेनं चेंडू सुंदररित्या खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेचा यशस्वीरित्या प्रयत्न. उत्कृष्ट उत्कृष्ट रनिंग विथ विकेट बघायला मिळाली. दोन धावांची भर पडते. धावसंख्या 3. 40 धावांचं टार्गेट आहे 3 षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसऱ्या चेंडूवर पहिला चेंडू वाईट. दुसऱ्या चेंडूवर विकेट. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सतीश. फुल टॉस. व्हेरी गुड शॉट टुवर्ड्स द लेग साइड रीजन. सिंगल कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. उत्कृष्ट रनिंग विथ द विकेट. 2 बॅक टू बॅक चेंडूवर हा चौकार येतोय. 4 धावा मिळत आहेत. नक्कीच 4 धावांनी धावसंख्या वाढतीये. 7 धावांवर पोहोचते. नेक्स्ट बॉल सतीश टू संदेश. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर. ओ चेंडू उसळी घेत नाहीये. लो राहतोय आणि निर्धाव चेंडू. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून. मोठे फटक्यांची गरज आहे. तब्बल 40 धावांचं टार्गेट चेस करायचंय आणि टार्गेट चेस करताना 3 षटकांचा हा सामना. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे. मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा संदेश टू सतीश. यावेळेस मात्र अराउंड द कार्पेट चेंडू. नक्कीच सिनेमेडॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एका धावेची भर पडते. 8 धावा धावल. धावसंख्या होती 8 आणि षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संदेशने चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. यानंतरचा होणारा सामना नांदोळ वर्सेस शेरे. कोणी संघाने तयार राहायचं. यावेळेस मात्र पूर्णपणे चेंडूवरचा ताबा सुटला. पंच दंडित करतायत. नो चेंडू असेल. बीवर चेंडू आणि फ्री हिट असेल पुढील चेंडू. या फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल फलंदाज नकुल या फलंदाजाला. हाफ ट्रॅकर आणि नक्कीच बॉटम हँड टच करून चेंडू फाईन लेग मध्ये जातोय. सिंगल मिळते. षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर लेनार्ड संघाची धावसंख्या होते 10 धावा. घाई करायची जरा. हरिअप. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. हे टार्गेट चेस होऊ शकतं. बॅटिंग चांगली करावी लागेल. चांगली पार्टनरशिप करावी लागेल. 30 runs required in just 12 balls.
काय होईल या मॅच मध्ये येणारे चेंडू सांगतील नकुल आणि सतीशची जोडी गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज गोलंदाज अविनाश बॅटिंग चांगली केली आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहे टेंबरे संघासाठी ओ या ठिकाणी मात्र वाईडिश यॉर्कर चेंडू होता मिडॉनच्या दिशेने पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे सिंगल स्ट्राइक रोटेट करून सतीश मात्र आता स्ट्राइकला येतोय एका धावेची भर धावसंख्या 11 धावफलकामध्ये भर पडते 11 चेंडू आणि तब्बल 29 धावांची गरज आहे काय होईल या मॅच मध्ये चांगला फटका आहे ऑफसाइडच्या दिशेनं चेंडू जातोय चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे एकाच धावेवर समाधान मानावं लागतं नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण चांगली थ्रो बघायला मिळाली ती टेंबे संघाकडून 10 चेंडू 28 धावा हो चांगला फटका आडव्या बॅटनं लॉफ्ट केलं चेंडूला चेंडू आता सीमारेषे पार चौकार नकुलच्या बॅटमधनं एक करारा प्रहार धावसंख्या 4 न पुढे जाते पोहोचते 16 धावांवर 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड अशा मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे मोठे फटके खेळावे लागतील हे टार्गेट जर चेस करायचं असेल तर चांगली पार्टनरशिपची आवश्यकता आहे नेक्स्ट बॉल ओ टायमिंग चुकलं आहे परंतु सेफ झोन मध्ये चेंडू आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत धावसंख्या 2 ने पुढे जाते पोहोचते 18 धावा आता मात्र 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे 8 चेंडू 22 धावा नकुल आणि सतीश संघर्ष करतोय अविनाश गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज लेफ्ट हँड बॉलर अविनाश लेफ्ट हँड विकेट ओ अतिशय सुरेख आणि शॉर्टर चेंडू एका धावेची भर 7 चेंडू 21 धावा बंटी मलपेकर नक्कीच याची मॅच पुढील असेल स्ट्रॅटेजी काहीतरी बनवलेली असेल किती साखरपणा मैदानावर चांगला खेळ त्यांचा बघायला मिळालाय आतापर्यंत फुल टॉस अँड वेल पनिश बाय सतीश सुरेख फटका दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आता मात्र समीकरण बदलत आहे 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता 19 runs required in just 6 balls. सहा चेंडू 19 धावा गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज गोलंदाज देवा नकुल इज ऑन स्ट्राइक नेक्स्ट बॉल ओ पहिला चेंडू वाईड 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे
ही जोडी खूप आतापर्यंत चांगली फलंदाजी करते, चांगली पार्टनरशिप करते, आव्हानाचा पाठलाग करते. नेक्स्ट बॉल पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला नकुलकडनं, तू नेमे करत करत विकेट गमावली जाते आणि मोठा धक्का बसतोय लेनार्ड संघाला. धावसंख्या होती 23, अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे लेनार्ड संघाला जिंकण्यासाठी. आणि या चेंडूवर पुन्हा एकदा आपली दिशा भरकटली जाते. वाईट चेंडू, एक्स्ट्राज मध्ये भर. 5 चेंडू 16 धावा. मॅच नक्कीच एक रंगतदार अवस्थेकडे वळतीये. अलॉंग द कार्पेट आडव्या बॅटनं लॉफ्ट केले चेंडू. लेग साइडच्या दिशेनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, परंतु कॉलिंग चुकलंय. सतीशचा स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु अखेर अपयश. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते. 26 धावा आणि 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 14 धावा. घाई करायचे बॅट्समन. चार चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. संजू बॅटिंग साठी मैदानात. फुल टॉस, बॅटची इनर एज घेऊन नक्की लॉंग स्टॉपच्या दिशेने स्लीप मधून चेंडू जातोय डीप मध्ये, परंतु डायरेक्ट हिट. क्या बात आहे. आणि विकेटचं पतन होत आहे लेनार्ड संघाचं. तीन चेंडू 13 धावा. मॅच खूप रंगतदार आहे. 3 चेंडू 13 धावा. काय होईल मॅच मध्ये. नक्की तेंबरी संघ नक्कीच फ्रंट फुट वर आहे. बॅटनं बॅटची एज आणि सचिन चूक करत नाहीये. कॅच या ठिकाणी घेतलेली आहे. उत्कृष्ट कॉट बिहाइंड द विकेट. औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडू तब्बल 13 धावा. 2 षटकार जरी लगावले तरी मात्र विजय टेंबरे संघाचा होऊ शकतो, परंतु क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. कारण रबर चेंडूवर ही स्पर्धा खेळवली जाते. कधी कधी चेंडू हातातून सुटतात सुद्धा, निसटतात सुद्धा. त्याचा फायदा कुठेतरी बॅट्समनला होत असतो. अशाच चमत्काराची अपेक्षा असेल लेनार्ड संघाला. विजयाची औपचारिकता शिल्लक आहे टेंबरे संघासाठी. चांगला खेळ, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग यावेळेस मात्र बघायला मिळाली. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा देवा आणि हा विजयाचा चेंडू. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन टेंबरे संघ पुढील फेरीत दाखल.